नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 20 मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर आणखी किती बळी जाऊ देणार. वर्षभरात 30हून अधिक अपघातात गेलेत 10 बळी. रुंदीकरणाचं काम तातडीने पूर्ण करण्याची होते प्रवाशांमधून मागणी. नव्या महामार्ग बांधणी पाठोपाठ आजरेकर पुन्हा एकदा नव्या नळपाणीच्या खुदाईने त्रस्त. अवकाळी पावसाच्या चिखलानेही वाढवली अधिकची त्रस्तता. कॉलन्यांमधील वाहने कालपासून दूरवर झालीत पार्क. आजरा नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघड. संत गजानन महाराज अभियांत्रिकीच्या प्लेसमेंटनं विद्यार्थ्यांना बनवलं आत्मनिर्भर. 32 नामवंत कंपनींच्या मुलाखती पार पडल्या. 493 विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या पदासाठी देण्यात आली नियुक्तीपत्रे. शुक्रवारी वेदगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या जितेंद्र लोकरे यांच्या कुटुंबियांची समरजित सिंह घाटगे यांनी घेतली भेट. कुटुंबियांनी फोडलेल्या टाहोमुळे घाटगे यांच्यासह उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. शासकीय पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असं म्हणत घाटगे यांनी दिला आधार. प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार. 8 जूनला होणार भारत पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. कॉम्रेड संपत देसाई यांची माहिती.